हाय, हॅलो, नमस्ते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्टोरीला. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आजची आपली कथा गोंधन भाग 3. मग जना आज अशीच खूप वेळ झाला तरी सरस्वती आणि चंद्रभानच्या खोलीच्या बाहेर थांबून सगळं ऐकत होती. इतक्यात तिथं छोटी मुलगी पुष्पा आली आणि म्हणाली, काकी काय झालं, तुला काय पाहिजे का? तशी जना घाबरली आणि काही नाही म्हणून निघून गेली. मग पुष्पानं दार वाजवलं. चंद्रभान आणि सरस्वतीनं पटकन त्यांचं काम आवरलं, कपडे नीट घातले आणि पुष्पाला आतमध्ये घेतलं. आणि पुष्पा म्हणाली, मला तुमची आठवण आली आणि मी झोपायला आले. आणि चंद्रभान तिला पटकन जवळ घेतली आणि म्हणाला झोपवत, चिमणी राणीला मी माझ्या फ्रॉक आणणार बरं का, नवीन आरशाचा. आणि पुष्पा म्हणाली, राहू द्या तात्या, तुम्ही असंच म्हणता पण आणत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणीला तसला फ्रॉक आहे, फक्त मलाच नाही. आणि सरस्वती तिला समजावत म्हणाली, पुष्पा, तात्या आणतो म्हणलेत ना, मग नक्की आणतील, रुसायचं नाही. आणि चंद्रभान तिला लाडी गोडी लावत म्हणाला, बरं का चिमणी राणी, मी तुला ना लगेच फ्रॉक आणणार, पण तू ना या कपाळावर गोंदाची टिकली काढायची. तशी पुष्पा त्याच्या जवळून उठली आणि सरस्वतीकडे गेली आणि म्हणाली, मग मला नको फ्रॉक. मला फ्रॉक नसला तरी चालेल, पण मी गोंधन काढणार नाही. आणि त्याच्या खोलीतनं ती पळूनच गेली. आणि सरस्वती हसून म्हणाली, कसं होणार तिचं काय माहीत, गोंधन काढायला नकोच म्हणते बघा. चंद्रभान हसून म्हणाला, काढल ग, आत्ताची कुठं बारीक आहे ती. पुष्पा आता 3रीत होती. ती लहान होती आणि तिला गोंधन आवडत नव्हतं. मग आता असेच थोडेसे दिवस गेले. सरस्वतीच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून ती सगळा भार जनावर टाकून तिच्या माहेरी गेली. जाताना सोबत छोट्या पुष्पाला घेऊन गेली आणि तिची दुसरी 2 मुलं. चंद्रभान घरीच होती. जना आता चंद्रभानची सगळी कामं आनंदानं करायला लागली. आणि एक दिवशी संध्याकाळचं जेवण झालं. चंद्रभान त्याच्या उसाच्या टोळ्यांचा हिशोब करत बसला, लेखाजोखा मांडत बसला. पण दरवर्षी त्याच्या हातात सगळं जाऊन काहीच शिल्लक राहत नव्हतं. उलट त्याच्याकडंच रक्कम फिरायची देणेकरांची. उचल घेतलेले मालामाल व्हायचे आणि हा मुकादम असून भिकारी व्हायचा. आणि सगळं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा सरस्वतीलाच एखादा दागिना मोडावा लागायचा. तो गोड बोलून तिच्याकडून दागिने घ्यायचा आणि सरस्वतीला मात्र त्याचं मुकादम होण्याचं स्वप्न पूर्ण होतंय यातच आनंद असायचा. आणि
त्याला कोणाच्या हाताखाली काम करायला नको वाटायचं. त्याला मालकासारखा रुबाब करायला आवडायचा. आणि आता त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा कळेल हळूहळू. मग आता जेवण झालं आणि चंद्रभान बसला होता त्याच्या खोलीत. मुलं झोपली होती, म्हातारीसुद्धा झोपली होती आणि जना त्याच्या खोलीत आली आणि चंद्रभान तिला बघून म्हणाला, जना तू झोपली नाही का? का गं, काही पाहिजे का? आणि जना म्हणाली, काही नाही, पाण्याचा तांब्या ठेवायला आली होती. आणि तिनं पाण्याचा तांब्या ठेवल्या आणि खाली वाकली. आणि खाली वागता वागता लबाड जनानं स्वतःचा पदरसुद्धा पाडला आणि चंद्रभानकडे बघायला लागली. तसं चंद्रभानचं लक्षसुद्धा तिच्याकडे गेलं, तिच्या छातीवर गेलं आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. आणि तरुण टचटचीत छाती असलेल्या जनावरून चंद्रभानची नजर बाजूला होत नव्हती. जनासुद्धा पटकन खांद्यावर पदर घेत नव्हती. तिला अशी बघून त्याला काही होते का याचा ती अंदाज घेत होती आणि त्याची नजर मात्र तिच्या गोऱ्या गोऱ्या छातीवरूनच स्थिरावली होती. मग तिनं खांद्यावर पदर घेतला, ते सगळं झाकून घेतलं आणि चंद्रभानचा हिरमोड झाला आणि त्यानं सरस्वतीलाच त्यानं स्वतःचीच लाज वाटून खाली बघितलं. आणि आता जना खिडकीतून बाहेर डोकावून म्हणाली, अगं बाई, या खिडकीत काय आहे बरं? चंद्रभानला आता काहीच कळलं नाही. तो उठला आणि म्हणाला, काय आहे बघू? असं म्हणत तो तिच्याही पुढे गेला आणि बघायला लागला. आणि इतक्याच जणांना त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिचे हात त्याच्या भारदस्त छातीवरून फिरायला लागले. तसं चंद्रभानच्या अंगात रक्त तापून सळसळ व्हायला लागली. त्यानं पाठीमागं बघितले तिच्याकडे आणि तिनं तिचा पदर पुन्हा पाडला आणि म्हणाली, हेच पाहिजे ना तुम्हाला? आणि ती त्याच्या डोळ्यात बघून प्रणयाची याचना करू लागली आणि म्हणाली, आता मी नाही वाट बघू शकत, मला माफ करा, पण मला तुमच्या मिठीत घ्या. तुमच्या भावाच्या आठवणीनं मी आतून पोखरून निघत आहे आणि मी इथं राहायचं असेल तर मला जवळ करा. आणि चंद्रभाननं तिची मिठी सोडवली आणि जाऊन दरवाजा लावला आणि त्याच्या बेडवरून ते सगळं साहित्य बाजूला ठेवलं आणि जनाला उचलून बेडवर घेऊन गेला. आणि तिची साडी काढून फेकून दिली. आणि इतक्या महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज जना तृप्त होणार होती. आज तिनं तिच्या थोरल्या जावेची जागा घेतली होती. त्यात तिला काहीही गैर वाटत नव्हतं आणि चंद्रभानला सुद्धा त्यात काही गैर वाटत नव्हतं. कारण ती स्वतः होऊन त्याला शरण आली होती. मग स्वतः होऊन येतो त्याला तृप्त करण्यात वाईट काहीच नाही असं त्याला वाटायचं. उलट ते त्याला त्याच्या पुरुषार्थाचं भूषण वाटायचं. आणि जसजसा तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा तसतशी जना तृप्त होत चालली होती. आणि इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच तिला परमोच्च सुखाची अनुभूती मिळत होती. आणि ती चंद्रभानला सोडायचं नाव घेईना. आणि ती म्हणाली, तुम्ही सरस्वती ताईचा कान चावता तसा माझा पण कान चावा की. आणि चंद्रभान तिला म्हणाला, म्हणजे तू सगळं ऐकत होती का? आमचं बघत होती का?
आणि जना म्हणाली, हो मग काय करू, तुमचे आवाज तिथपर्यंत यायचे आणि मला धीर धरवत नव्हता. आणि ते सगळं ऐकूनच तुम्ही हवेसे वाटायला लागला. आणि त्यानं सुद्धा हळूच तिचा कान चावला. आणि आज सरस्वतीऐवजी त्या खोलीतून जनाच्या हसण्याचा आवाज बाहेर पडला. आणि इकडे आईच्या घरी असलेल्या सरस्वतीच्या हातात बापाच्या शर्टाचं बटन लावून देण्यासाठी घेतलेली सुई बुडली आणि तिच्या हातातून रक्त आलं. आणि ती सुई इतक्या जोरात टोचली की तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहिलं आणि तिला उगीचच उभं वारं सुटल्यागत झालं. आणि आता जेव्हा सरस्वतीला त्या दोघांचं सत्य कळेल तेव्हा काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.